again welcome to the YouTube चॅनल इंग्लिश गुरु आरणे सर. बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतोय की या ठिकाणी तुमचे सर्वांचे माझ्या इंग्रजी चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. का बरं म्हणतो मित्रांनो तुमचं स्वागत आहे? कारण तुम्हाला या ठिकाणी माझी जे पहिली व्हिडिओ बघितलाय त्यामुळं असं झालं की बरेच सबस्क्रायबर माझे वाढत आहेत. बघा मित्रांनो, का वाढत रे? कारण मी बेसिक पासूनचे जे व्हिडिओ टाकतो ना छोट्या छोट्या मुलांसाठी, समजा पहिलीपासून ते 10वी पर्यंत समजा, पण त्या विद्यार्थ्यांना हे समजत असल्यामुळे मला पण त्यामध्ये आनंद मिळत असतो. बघा, टुडे वी आर गोइंग टू लर्न काय शिकायचं मित्रांनो? वाउल्स. पहा काय मित्रांनो, या इंग्रजीच्या आपल्या भाषेमध्ये एकूण अक्षर 26 आहेत आणि त्यापैकी 5 स्वर आहेत आणि बाकीचे उरलेले 21 व्यंजन आहेत, वाउल्स अँड कॉन्सोनंट्स. फर्स्ट बट विद्यार्थी मित्रांनो, ते असताना सुद्धा या ठिकाणी ए ई आय ओ यू हे स्वर जेव्हा सुरुवातीला येतो, पहा स्वराने सुरू होणारे शब्द कसे वाचायचे सर? बऱ्याच मुलांना कळत नाही. का म्हणतात ना सर, एरोप्लेन वाचाव का एरोप्लेन वाचाव, आहे का नाही? काय बघा, काय सांगतो मी, एरोप्लेन वाचाव का एरोप्लेन वाचाव? बघा, म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघसाल ना तेव्हा तुमच्या मनातला प्रश्न मिटणार आहे. चला तर सुरुवात करूया आपण. आता ए असेल तर ए वापरायचा किंवा ए सुद्धा वापरतो आपण. ई असेल तर ई वापरा किंवा ए वापरा. आय असेल तर ई किंवा आ असं उच्चार होतं. ओच अ किंवा ओ पण होते, यूच अ होते किंवा यूज होतं. म्हणजे पहा, या स्वरांचे जसे त्या ठिकाणी शब्द आले का त्या ठिकाणी तसा आपल्याला उच्चार करायचा आहे. आता या ठिकाणी महत्वाचे उच्चार, महत्वाचे शब्द मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय. बघा, इथं ए असेल तर ऍ कधी घ्यायचं, कधी बरं म्हणून काय म्हणलं, प्रत्येक वेळेस नाही, कधी घ्यायचं. बघा बघा, हा शब्द आहे ए, एचा उच्चार काय होते मग? ऍ. बघा ऍ, ऍ आणि हे यन, तर हे आहे ब्लेंड वर्ड्स. ब्लेंड वर्ड्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतो जोड शब्द. जेव्हा दोन शब्द अक्षर एकत्र येतात तेव्हा आपल्याला तो जोड शब्द तयार होतो. माझा एक व्हिडिओ पहा ब्लेंड वर्ड्सचा, ते तुम्ही अवश्य बघा. बघा ऍ आणि न ला ट, पहा हे न आणि ट एकत्र जोडे ऍड. असं काय ऍड, हे काय ऍड. बघा लक्षपूर्वक पाहा आणि विचार लक्षात ठेवा. हे ऍपल, हा शब्द सर्वांना माहित आहे, ऍपल. हा काय ॲरो, ॲरो. बघा हा अँगल, अँगल म्हणजे काय, कोण, अँगल, अँगल, अँगल. आता हे पहा, जेव्हा ई येते ना, ई सुरुवातीला काय, इगो, डोंट हर्ट माय इगो, बरोबर आहे. इगो, तिथं ई घ्यायचा, ई गो, इगो. हे इच, इच म्हणजे काय, प्रत्येक, इच आहे ई, इझी, इझी, ई असं, इच म्हणजे सोपं. ईस्ट म्हणजे काय, पूर्व, ईस्ट. इथं पण ब्लेंड होऊ लागला, ईस्ट. मुलांना तुम्हाला उच्चार येणं फार महत्वाचं, नाही तर कसं होईल, आपला सगळा गोंधळ उडून जाईल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या शब्दाला कसा उच्चार करतात. एक आहे इफेक्ट, इफेक्ट म्हणजे परिणाम, ई हे ट, हा पण ब्लेंड आहे, इफेक्ट. आता ई आल्यावर समजा ई म्हणतो, पण सर आता या ठिकाणी एवढी ए कधी वापर, ए पहा इथं, हे पहा ई फी, ए फ, ई येईल ए फ री, एवढी. नंतर हे एक्स्ट्रा, ई नाही म्हणायचं, एक्स्ट्रा नाही म्हणायचं, एक्स्ट्रा म्हणायचं, एक्स्ट्रा. हे आहे एल्बो, एल्बो म्हणजे कोण माहिती आहे, कोपर, एल्बो म्हणजे इल्बो नाही म्हणायचं, इन म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. पुढे पहा, आता आय असेल तर काय, इग्नोर, इग्नोर. हा शब्द कसा होणार, ई ग नो र, रे नाही. बरेच म्हणतात रे इग्नोर, सर तुम्ही आर्य आल्यावर रे म्हणता, नाही मुलांनो. या ठिकाणी जेव्हा आपण हे आहे ना, हे जोडी ही आल्यानंतर शेवटचा ईचा आपल्याला
उच्चार सायलेंट करायचा, तो करायचा नाही. आता हा काय इल, इल म्हणजे काय मुलांनो, आजारी आहे का नाही. इल, माय फ्रेंड्स इज इल. इमेज, इमेज म्हणजे प्रतिमा, इथल्या इमेज, इमेज. इम्पॅक्ट, पहा इम्पॅक्ट, या इम्पोर्ट म्हणजे आयात करणे, ठीक आहे नाही. आता हे पहा आय आहे, आयचा उच्चार आ कधी होतो पहा, आईस. आता इथं ई म्हणलो आपण, वर काय म्हणलो आपण, इमेज, इम्पोर्ट, इल, इग्नोर, हे का नाही. पण इथं काय म्हणायचं, आ, आ उच्चार कधी होतोय, आईस. पहा आईस, आयकॉन, आयडिया, आय हॅव अन आयडिया. बघा इथं आपल्याला आय, आ उच्चार आईस, बघा ना लिहा की आ इस, आईस. आईस म्हणजे काय माहिती तुम्हाला, बर्फ. आता ओ आल्यानंतर आ कधी वापरायचं आणि ओ कधी वापरायचं हे लक्षात ठेवा. थोडक्यात सांगतो तुम्हाला, बघा ऑफ नाही, ऑन आहे, ऑन म्हणजे काय वर, ऑफ, ऑफ म्हणजे च्या आहे का नाही. आणि हे ऑफ पहा, दोन्हीचा उच्चार सांगा, ऑफ. याला ऑफ म्हणतो, याला आपण ऑफ म्हणतो, पण हे आहे ऑफ म्हणजे बंद. प्लीज टर्न ऑफ फॅन, काय पण एखादी गोष्ट आपण बंद करू ना त्याला. किंवा ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे काय, तर निरीक्षण करणे, त्याला ऑ म्हणा, ऑब्झर्व. नंतर ऑइल, सोपं ऑइल, बघा बरं, ऑइल म्हणजे काय, तेल. इथं ओत, ओ कधी घेतलं, इथं आ घेतला आपण. ऑल्ड म्हणजे काय, ऑल्ड नाही, ओल्ड म्हणजे ओल्ड. बा ओल्ड म्हणा, ओल्ड असं. इथं ओपन, ओपन दी डोअर, ओपन दी विंडो, है का नाही. नंतर ओव्हर म्हणजे वर, च्यावर, ओव्हर. इथं आपण ऑ नाही म्हणायचं, ओ म्हणायचं. पुढे बघा, आता यू असेल तर अ कधी म्हणणार आणि यू असेल तर यू कधी म्हणणार, हे बघा. अप, अप म्हणजे वर, अगली है का नाही, विद्रूप. नंतर आंब्रेला, किती सोळा शब्द आहे आंब्रेला. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना, आपण आंब्रेला घेऊन जातो कोण, त्याला पण छत्री म्हणतो. अंकल, अंकल काका. अनहॅपी, अनहॅपी म्हणजे दुःखी. आता यू कधी घेणार सर, यू असेल तर युनिफॉर्म, युनिफॉर्म म्हणजे गणवेश, ठीक आहे नाही. नंतर आहे यूज, यूज म्हणजे उपयोग. आणि हे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ, कोणतं मोठं विद्यापीठ, आपण त्याला युनिव्हर्सिटी असं म्हणत असतो. मित्रांनो, हे छोटे छोटे शब्द दिसतात तुम्हाला, पण याचं प्रोनाऊन्सिएशन, उच्चार कसा करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.